नमस्कार शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस आपण पुढला एपिसोडची वाट बघत होतो, पण हा आता आपला 11वा एपिसोड आपण सादर करत आहोत. आणि हे सादर करताना असताना पहिल्यांदा माझ्या मनामध्ये आले की आपण द्राक्षामध्ये जाऊया. कारण सेंद्रिय शेती करत असताना द्राक्षेवाले जे शेतकरी आहेत ते सेंद्रियमध्ये यायला बऱ्याच गोष्टींना नकार देत असतात. आणि द्राक्षे जे आहेत ही सेंद्रियमध्ये येऊ शकतात हे कुठल्याच शेतकऱ्याला पटत नाही आहे. परंतु गेल्या वर्षी आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जे मिरज तालुक्यातलं गाव आहे सोनी म्हणून, जिथे जवळजवळ 90% सगळ्यांची द्राक्षे आहेत, त्या गावामध्ये पहिल्यांदा आम्ही व्याख्यान घेतलं आणि तिथं पहिल्यांदा सुरुवात केली सेंद्रिय शेतीला. आता खरोखरच शेतकरी एकदम डायरेक्ट द्राक्षेवाला शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये येणं एवढं सोपं नाही आहे असं मलाही वाटायचं. पण ज्यावेळी तिथले जे आमचे मित्र आहेत दिनकर पाटील साहेब, त्यांनी फार पुढाकार घेतला आणि आपली सोनी गाव जे आहे ते 100% सेंद्रिय शेतीमध्ये आणायचं असा त्यांचा विचार आहे. त्यातल्या त्यात द्राक्ष पीक सेंद्रियमध्ये येऊ शकतं हे आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं होतं, गावाला दाखवून द्यायचं होतं. आणि आश्चर्य एवढं वाटेल तुम्हाला की जे पहिल्यांदा किरकोळ 5-6 शेतकरी जे स्टार्ट झाले होते फेब्रुवारीमध्ये, ते ऑक्टोबरमध्ये अंदाजे 2 ते 3 हजार शेतकऱ्यांनंतर गेले. आणि त्यांनी 3,000 शेतकऱ्यांनी खाली काही वापरलेलं नाहीये, म्हणजे कुठलंही केमिकल फर्टिलायझर वापरलं नाही, लिक्विड फर्टिलायझर खाली सोडलेलं नाहीये. वरती मात्र अजून ते केमिकल इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड मारतात. ते पण आपणाला यावर्षी आपणाला बंद करायचं आहे आणि 100% आपणाला आपली द्राक्ष सेंद्रिय शेतीमध्ये आणायची आहेत. तर आता आपल्याला बघाल की तिथं जे शेतकरी होते, आमचे एक शेतकरी गजानन पाटील म्हणून आहेत, तर त्या शेतकऱ्यांच्याकडे आम्ही गेल्या वर्षी पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये 1 महिनाच कमी होता द्राक्ष जायला आणि आम्ही सेंद्रियमध्ये त्यांना यायला सांगितलं आणि त्यांनी खरोखर त्या दिवसापासून फॉलो केलं. त्यांना फरक एवढा दिसून आला की ज्या प्लॉटमध्ये गेल्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी 1200 पेटी माल निघाला होता, तिथं फक्त 1 महिना अगोदर स्टार्ट करून 1700 पेटी माल निघाला. तर ही खरोखर फॅक्ट आहे. परवा असंच मी श्रीगोंद्याला गेलो होतो. श्रीगोंद्याचा आमचा एक सेंद्रिय शेती करणारा शेतकरी आहे. फक्त त्यांनी बाहेरीच अल्ट्रासी एक 15 दिवसापूर्वीपासून स्टार्ट केलं होतं. त्यांना मी गेल्यानंतर एक 10 ते 12 दिवस कमी होते आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता दुसरं काय वापरू नका, ह्याला फक्त बाहेरीच्या अल्ट्रासीवर बाग ठेवा. आणि खरोखरच माझं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि त्यांनी केलं. लास्ट इयरला त्यांचा 22 टन द्राक्षे झाली होती. शेजारी ह्या वर्षी सुद्धा त्यांच्या भावाच्या प्लॉटमध्ये 22 टनच झाली. मात्र फक्त बाहेरीच्या अल्ट्राशी वापरल्यामुळे ह्या वर्षी ती 33 टनावर गेली. किती दिवसाचा फरक आहे? फक्त 15 दिवसाचा. शेतकऱ्यांना पटणार नाही, कारण ब्रिक्स इतकं वाढतं की 24 डिग्री पर्यंत ब्रिक्स जातं आणि ब्रिक्स वाढलं म्हणजे शुगर वाढली आणि शुगर वाढल्यामुळं त्याचं वजन वाढतं. आणि हे वजन किरकोळ वाढत नाही. कुठल्याही पिकामध्ये 30 ते 40% वजनामध्ये फरक येतो. आणि ते ज्या ज्या शेतकऱ्यांनी द्राक्ष केली आपल्या पद्धतीनं, त्या सगळ्यांचा हाच अनुभव आहे की द्राक्षामध्ये 30% वजनात फरक आला. उदाहरणार्थ आता पुढे तुम्हाला एक शेतकरी सांगणार आहे की फक्त 14 गुंठ द्राक्ष केली तिने. फेब्रुवारीमध्ये गेल्या वर्षी त्यांनी हे भरलं, ग्राफ्टिंग केलं आणि ग्राफ्टिंग केल्यानंतर ह्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी काय केलं, त्यांची द्राक्षे बाजारात गेली. व्हरायटी होती ब्लॅक व्हरायटी होती आणि ही जी ब्लॅक व्हरायटी आहे ह्या ब्लॅक व्हरायटीला 2 वर्षे लागतात कमीत कमी, पण पहिल्या 12 महिन्यातच ती बाजारात गेली आणि 800 पेटी माल निघाला. 14 गुंठ्यामध्ये 800 पेटी माल निघाला. खर्च फार कमी आला. अक्षरशः लेबर हे अल्ट्रासी बाहेरी जो प्रोडक्ट आहे त्याचाच खर्च अंदाजे 2200 रुपये आला. बाकीचा मिळून त्याला 25 ते 30 हजार रुपये खर्च आला. खरोखरच आता परिस्थिती बाजारातली अशी आहे की शेतकरी 30 रुपये पर केजी खर्च करतो द्राक्षासाठी आणि त्याला बाजारात दर मिळतोय आज 20 रुपये, म्हणजे 10 रुपये पर केजी नुकसानीमध्ये शेती करायला लागलेला आहे. तर तुम्हाला जर शेती करायची असेल, शेतीचा खर्च कमी करायचा असेल आणि काहीतरी पदरात पडावा असं वाटत असेल तर तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये येणं गरजेचं आहे. दुसरा काही पर्याय नाही आहे. आपल्या पुढे काही पर्याय नाही. दर वाढतील, येतील, नाही येतील हा विचार न करता आपण खर्च कशी कमी करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. आता जर बघितलं तुम्ही, आमचा शेतकरी
द्राक्षेवाला 1 लाखापासून 3.5 लाखापर्यंत खर्च करतो पर एकर. आणि त्याला मग उत्पन्न किती येतं याचा तुम्ही विचार करा. जर बाजारात काहीच नसेल तर मग प्रॉब्लेम येतो. आणि असं गेलं 3-4 वर्ष चालू आहे. दुसरी गोष्ट, हवामानामध्ये फरक पडतो. अचानक ज्यावेळी फुलं लागली, फुलाच्या वेळी बरोबर पाऊस आला आणि ह्याच्यामुळं पण प्रचंड प्रॉब्लेम यायला लागले शेतामध्ये. हे थांबवायचं असेल आपणाला फक्त एकच पर्याय की आपण बाजारातला दर वाढवू शकत नाही, बाजार एक्सपोर्ट करायचं वगैरे होऊ शकणार नाही. आता तर तुम्हाला महत्वाचं आहे की तुम्ही खर्च कमी करू शकता. किती खर्च कमी करू शकाल तर अंदाजे 60 ते 80% द्राक्ष बागेमध्ये आपण खर्च कमी करू शकतो. ह्याच्यासाठी गेल्या वर्षी आम्ही जे प्रयोग केलेले आहेत ते प्रयोग शेतकऱ्याच्या तोंडूनच आपण ऐका, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी श्री दिनकर महादेव पाटील, राहणार सोनी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी सोनीचा माजी सरपंच म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला 5 वर्षे सभापती म्हणून मी काम केलेलं आहे. आज या ठिकाणी श्रीयुत तानाजीराव घाडगे साहेब, MSc ॲग्री, तालुका कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले महाराष्ट्र शासनाकडून, हे गेल्या वर्षी 31 जानेवारीच्या दिवशी भोसे येथे भोसे पूर्वभाग सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचं व्याख्यान होतं. आणि त्या दिवशी त्यांना आम्ही सोनी येथे आमच्या सोनी विकास सोसायटीमध्ये बोलवून त्यांनी जे औषधं तयार केलेली आहेत बायो फर्टिलायझरमध्ये, त्यांची आम्ही माहिती घेतली प्राथमिक. आणि त्यानंतर त्या दिवशी त्यांचं भोसे येथे व्याख्यान होतं. आम्ही लगेच 2 फेब्रुवारीला आमच्या सोनी येथे व्याख्यान घेतलं. आज बरोबर 1 वर्ष झालं. त्या व्याख्यानासाठी 101 शेतकरी उपस्थित राहिले. आणि त्यानंतर नवीन गोष्ट असल्यामुळं 4-5 शेतकऱ्यांनी लगेच त्याचा वापर सुरू केला. त्यामध्ये बायोरिच होतं, अल्ट्रासी, त्याचबरोबर बायोकल्चर. आता बायोरिचमध्ये त्यांनी सांगितलं की 200 लिटर पाण्यामध्ये 15 ते 20 किलो देशी गाईचं शेण ते 2-3 गटोळी करून त्या गटोळ्यात बांधून त्या पाण्यामध्ये सोडायचं. 200 मिलीच बायोरिच वापरायचं. आणि त्याच्यामध्ये 2 किलो गूळ आणि 1 लिटर गोमूत्र, आणि ते पॅक करून, त्याचं तोंड पॅक करून 48 तास तसंच ठेवायचं. 48 तासानंतर त्याच्या वापरण्यापूर्वी त्यातलं 5 लिटर पुढचं नवीन बायोरिच तयार करण्याकरता इरजन बाजूला काढायचं 5 लिटर, ते पण पॅक करून ठेवायचं. आणि नंतर त्यामध्ये अल्ट्रासीची 1 लिटरची बाटली 200 लिटरमध्ये मिसळायची. हे तयार झालेलं बायोरिच आणि अल्ट्रासीचं कॉम्बिनेशन हे 1 एकर क्षेत्राला, मग ऊस असेल, द्राक्ष असेल, भाजीपाला असेल, त्याला खालून ड्रीपमधून पण सोडता येतं. किंवा पाटाचं पाणी असेल तर ते पाटाय पाण्यामध्ये त्याला एकसारखी धार लावून पण ते ठेवता येतं. त्याचबरोबर ते फवारणीसाठी सुद्धा आपण आहे तसं वापरू शकतो. त्याचबरोबर अल्ट्रासी आणि बायोरिचचा हा वापर सुरू झाला. त्यानंतर बायोकल्चर 5 किलो आपला रेशनिंगचा तांदूळ आणायचा, तो शिजवायचा 20 लिटरमध्ये किंवा 50 लिटरमध्ये, किंवा पाणी गरम करून ठेवून तो शिजवलेल्या तांदळावर 5 किलोमध्ये 50 लिटर पाणी तयार करायचं. आणि ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या आपल्या तांदळाच्या प्रेजमध्ये 50 लिटरमध्ये 200 लिटर बायोकल्चर ओतायचं. आणि ते औषध आपण खालून एकरी 2 लिटर 3 लिटर पाण्यामधून, 200 लिटर पाण्यामधून 2 लिटर किंवा 1 लिटर 2 लिटर खालून सोडायचं. आणि वरूनसुद्धा त्याचा फवारा घ्यायचा. त्याच्यामुळं जी आत्ता अलीकडच्या काळातली द्राक्षाला सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे ते खोडआळी. आणि खोडआळीचा निश्चितपणे त्यामुळं त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि हे आमचं पहिल्यांदा 4-5 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ते ऐकून, त्यावेळा हार्वेस्टिंगची आमची वेळ होती, काही लेट छाटण्या होत्या, त्याचं हार्वेस्टिंग अजून 1 महिन्यापर्यंत होतं. मग काही शेतकऱ्यांनी ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवून आणि रासायनिक खतं वापरायची नाहीत. कारण साहेबांनी सांगितलं त्यावेळेला, घाडगे साहेबांनी, की रासायनिक खताची प्रत्येक पिकाला 1 एकर म्हणजे 1 एकरामध्ये जर किती अमुक टन ऊस निघाला, 1 टन ऊसाला 1 किलो 400 ग्रॅम नत्र लागतं, 600 ग्रॅम स्फुरद लागतं आणि 3 किलोच्या दरम्यान पोटॅश लागतं. एवढे 1 टन ऊस एका म्हणजे क्षेत्रातून निघाल तर 1 टनाला एवढं ते NPKचं प्रमाण आहे.
आणि मग याच्यापेक्षा सगळ्या बाकीच्या पिकांना कमी लागतं NPK. मग आपल्या द्राक्षबागेला एकूण आम्ही तर जास्तीत जास्त द्राक्ष 1 एकरी 20 टनापर्यंत काढतो आणि मग त्यामध्ये 1 किलो 400 एका टनाला जर नत्र उसाला लागत असेल तर द्राक्षाला त्यापेक्षा कमी लागतं. आणि मग नत्र कशामधून मिळतं आपल्याला? पाऊस पडताना वीज झाली, आबाळ असेल, त्यानंतर हवेत 1 स्क्वेअर मीटरला किती नत्र आहे, नायट्रोजन आहे, त्यातून किती नत्र मिळतं. आणि आपण जो शेणखत घालतो त्या शेणखतामध्ये सुद्धा NPK असतं किंवा पालापाचोळा कुजल्यानंतर त्यामध्ये सुद्धा N तयार होतो. आणि मग एकूण Nची गरज किती आणि काय लागतं? स्फुरद मुळातच पिकांना सगळ्यात कमी लागतं आणि त्यामुळे स्फुरद आपल्या वेगवेगळ्या खतामधून स्फुरद जातं. त्यामुळं आपल्याला जर आणि पोटॅश आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनीमधून पोटॅश अतितले अति पोटॅश आहे. फक्त आपली जमीन सेंद्रिय कर्म कमी झाल्यामुळं आणि जमीन कठीण झाल्यामुळं ते उचलता येत नाहीत. तर ह्या स्लरीमुळं बायोरिजमुळं ते सगळं उचलणार आहे. त्यामुळं जर द्यायचंच असेल NPK तर आपल्या पान देठ तपासणी करून त्याच्यामध्ये जर तुम्हाला कमतरता आढळली तरच तेवढं द्या, अन्यथा देण्याची गरज नाही. कारण ते सगळं आपल्या भरपूर प्रमाणात जातं आणि आपण विनाकारण NPK देतो. अशा पद्धतीची चर्चा झाल्यानंतर गेल्या वर्षी 4-5 शेतकऱ्यांनी सुरू केलं. त्यानंतर त्याचा काही रिझल्ट शेवटच्या टप्प्यात सोडल्यामुळं त्या द्राक्षाचं वजन वाढलं, त्याची क्वालिटी वाढली. त्यामध्ये गेल्या वर्षी प्रकार लक्षात आल्यानंतर ज्यावेळा आपण खरड छाटणी घेतो आम्ही एप्रिलची, त्यामध्ये सुद्धा काही त्यानंतर एक 25-30 शेतकरी वाढले. त्यानंतर जूनमध्ये काही शेतकरी वाढले. अशा पद्धतीनं गेल्या वर्षी त्यानंतर आता फळ छाटणी घेतल्यानंतर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलं, पण 2-3 वेळाच वापरलं. आता हे आज आपण या ठिकाणी आमच्या सोनी ग्रामपंचायती सदस्य गजानन दत्ताजी पाटील यांच्या बागेत आलो आहे. यांनी गेल्या वर्षीसुद्धा मी याच दिवसामध्ये जे पहिले शेतकरी 4-5 होते त्यापैकी हे गजानन दत्ताजी पाटील या ठिकाणी अंकुश शंकर पाटील विकास सोसायटीचे माजी चेअरमन आमच्या उपस्थित आहेत. यांनी पहिल्यांदा वापरायला सुरुवात केलं आणि त्यांनी गेल्या वर्षी मालाला सुद्धा अंतिम टप्प्यात वापरलेलं होतं. त्यानंतर खरड छाटणीच्या वेळेला सुद्धा एप्रिल छाटणीला सुद्धा त्यांनी वापरलं आणि आज चांगल्या प्रमाणात त्यांनी वापरलं. तर त्यांच्याच तोंडून ऐकू आपण त्यांनी कशा पद्धतीनं त्याचा वापर केला आणि कशा पद्धतीनं ते वापरत गेले. नमस्कार, मी श्री गजानन दत्ताजी पाटील, राहणार सोनी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. गेल्या वर्षी ह्याच प्लॉटमध्ये 90 दिवसाचा प्लॉट असताना श्री तानाजीराव घाटगे सर यांनी सोनी विकास सोसायटीमध्ये मीटिंग घेतली. आम्ही 5-50 शेतकरी तिथं जमा झालो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की बायोरिच, अल्ट्रासेनी, बायोकल्चर असं 3 प्रोडक्ट होते. त्यामुळं मी गेल्या वर्षी 90 दिवसाचा प्लॉट असताना मी त्यांचा बायोरिच 250 मिली, 2 किलो गूळ, 1 किलो गोमूत्र आणि 10 ते 20 किलो शेण एकत्र घेऊन एका प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये 48 तास ते 72 तास भिजवत ठेवलं आणि ते 48 तासांना त्यात अल्ट्रासी 1 लिटर मिसळून मी त्यावेळेला अर्धा लिटर दिले, कारण हा 550चा झाडाचा प्लॉट होता. अर्धा लिटर अल्ट्रासी असं ड्रीपनं 90व्या दिवशी, 100व्या दिवशी आणि 107 या दिवशी असे 3 वेळा दिलं. मला गेल्या वर्षीच ह्याचा अनुभव आल्यामुळं ह्याच 500 झाडामध्ये गेल्या वर्षी 1750 सुपरची चांगली पेटी माल झाला. वेटमध्ये 30% फरक गेल्या वर्षी जाणवल्यानंतर माझा पूर्णतः बऱ्यापैकी विश्वास याच्यावर बसल्यानंतर मी खरड छाटणी सुरू झाल्यावर खरड छाटणीला कोणतंही रासायनिक न वापरता बायोरिच, अल्ट्रासी याचा चांगल्या प्रकारे दर 10 दिवसानं जमिनीमध्ये ड्रिपनं सोडून 10 दिवसानं वरसुद्धा स्प्रे घेतला. त्यामुळं बऱ्यापैकी माझा खर्च कमीच झाला आणि रासायनिकचा कोणताही वापर मी केला नाही खरड छाटणीला. आणि त्यानंतर मग मी थोडीफार प्रमाणात वर औषधं मारलेली आहेत, पण जमिनीला म्हणून मी कसल्याही परिस्थितीत रासायनिक सोडलं नाही. हा प्लॉट 3 ऑक्टोबरचा असून 3 ऑक्टोबर एक 10 दिवस आधी मी परत बायोरिच, अल्ट्रासी याचं ड्रिपनं सुरू केलं 10 दिवसाच्या अंतरावर. आणि 3 ऑक्टोबरला फळ छाटणी घेतल्यापासून जर 10 ते 8 दिवसाच्या अंतरावर वरून आणि खालून बायोरिच, अल्ट्रासीचं स्प्रे घेतलं. फक्त फ्लॉवरिंगच्या काळामध्ये तेवढं अल्ट्रासी घेतलं नाही, पण बायोरिच देत गेलो. त्यामुळं ह्या वर्षी कोणत्याही रासायनिक खताचा मी वापर केला नाही.
घटक मॅग नाही, DAP नाही, 052 नाही, 1261 नाही, 1919 नाही, कॅल्शियम नायट्रेट नाही, मॅग्नेशियम सल्फेट नाही किंवा पोटॅश नाही, कोणताही न वापर करता जमिनीला कोणते बायोरिजन अल्ट्रासी यावर ह्या वर्षीसुद्धा बाग अत्यंत चांगली आहे आणि ममिफिकेशनचा अजिबात प्रादुर्भाव कुठेही जाणवत नाही. एकही मणी आज तागायत ह्यातला काढलेला नाही. आणि 3 ऑक्टोंबरचा प्लॉट शक्यतो पावसामुळे कुणाचाच राहिला नाही, पण बायोरिज अल्ट्रासीमुळे चांगल्या प्रकारे राहिला आहे आणि एक चांगला प्लॉट आणि चांगला वजनदार माल झालेला आहे. आज बरोबर ह्याला 120 दिवस झाले. अशा पद्धतीचं आम्ही इथून पुढं सुद्धा बायोरिच अल्ट्रासी आणि बायोकल्चर याचा वापर करून जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यामुळे 50% खर्चाची बचत झाल्या, कारण जमिनीला कसल्याही परिस्थितीत रासायनिक नसल्यामुळं 50% खर्च झाल्या. टोटल 1.5 एकर बागेला गडी माणसांनी वर थोडीफार फवारणी 1,20,000 रुपयेच खर्च झाला. गेल्या वर्षी मला 2,60,000 रुपये गेलते ह्याच प्लॉटला. पण यावर्षी रासायनिकचा काही वापर नसल्यामुळं 100% ह्यात यशस्वी आणि सक्सेस झाले असं वाटतंय मला. गेल्या वर्षभरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलं, पण काही शेतकऱ्यांनी 100% विश्वास ठेवून सातत्याने याचा वापर केला. काही शेतकऱ्यांनी कुणी 1 वेळ वापरलं, कुणी 2 वेळा वापरलं, कुणी 4 वेळा वापरलं. पण खऱ्या अर्थानं हा प्रोडक्ट वापरल्यापासून यापूर्वीची जमिनीची जी खालची सेंद्रिय कर्ब होता, जमीन अतिशय कठीण बनलेली होती. या रासायनिक खताच्या अतिवापरामुळं आणि या पाण्यामुळं जमीन अतिशय घट्ट दगडासारखी बनलेली होती. हे प्रॉडक्ट वापरल्यामुळं जमीन अतिशय भुसभुशीत झाली. जमिनीमध्ये आपण 2 ते 3 वेळा जर याचा बायोरिचचा खालून सोडलेल्याचा वापर झाला तर निश्चितपणे 15 ते 3 आठवड्यात तुम्हाला गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये दिसते. आणि गांडूळ झाल्यामुळं गांडुळांची विष्ठा म्हणजे गांडूळ खत जे आपण म्हणतो, ते गांडूळ खत पण आपल्याला वेगळं द्यायची गरज नाही किंवा त्यासाठी वेगळं पैसे खर्च करायची गरज नाही. गांडूळ तयार झाल्यामुळं म्हणजे जमीन, आपण काय म्हणतो, गांडूळ जमीन भुसभुशीत करतं, पण गांडूळ जमीन भुसभुशीत करत नाही. जिथं जमीन भुसभुशीत असेल तिथं गांडूळ तयार होतात. आणि त्यामुळं गांडुळांच्या ह्याच्यातून आपल्याला निश्चितपणे त्यात गांडुळाच्या विष्ठेमध्ये सुद्धा NPKचं प्रमाण चांगल्या पद्धतीचं मिळतं आपल्याला. त्यामुळं गांडूळ ही नैसर्गिकरित्या आपण बायोरिच सोडल्यामुळं तिथं योग्य त्याला पोषक वातावरण तयार झाल्यामुळं जमीन भुसभुशीत झाल्यामुळं आज आपण ज्या क्षेत्रामध्ये हे बायोरिच वापरलेलं आहे तिथं जर आपण एखादं तण उगवलं, एखाद्या पोटरीचं झाड उगवलं काँग्रेसचं, तर ते उपडताना आपल्याला सहज इजी, कारण जमीन इतकी भुसभुशीत आहे की सहज अगदी ते उपसून येतं आणि त्याच्या तंतुमुळ्यासुद्धा त्या अगदी विधभरसुद्धा त्या तंतुमुळ्या उपसून येतात. याचा अर्थ काय आहे, जमीन भुसभुशीत झाली. आणि जमीन भुसभुशीत झाल्यामुळं पावसाळ्यामध्ये सुद्धा जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मग पूर्वी काय व्हायचं, जमीन घट्ट झाल्यामुळं रासायनिक खतामुळं ती एक लादीच तयार व्हायची आणि त्या लादीतून पावसाचं पाणी खालच्या पडद्यात उतरत नव्हतं आणि त्यामुळे घात येत नव्हती. त्यामुळं खालच्या पिकाची मुळी, द्राक्षे असेल किंवा कुठल्याही पिकाची मुळी अडचणी द्यायची आणि मग ते ओलांड्यावरती वरनं त्याला मुळी सुटायची पावसाळ्यामध्ये. मग ज्यांनी चांगल्या प्रमाणात हे वापरलं त्यांना यावर्षी अजिबात वरनं खोडाला मुळी सुटली नाही पावसाळ्यामध्ये. आणि हे सगळं पाणी लिच आउट होऊन गेलं आणि त्यामुळं रोगाला सुद्धा म्हणजे पावसाळ्यात जर जमीन निचरा नाही झाला पाण्याचा तर रोगाला झाड बळी पडतं, कारण त्याची रोज जी अन्न तयार करायची प्रक्रिया असते पांढरी बुळी ती थांबलेली असते आणि त्यामुळं त्याचाही चांगल्या पद्धतीनं उपयोग झाला. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याला सुद्धा वापरलं, टोमॅटोमध्ये वापरलं. बऱ्याच शेतकऱ्यांनी, जवळजवळ आमच्या इथल्या 200 ते 300 शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला. मग कुणी अगदी त्याच्यावरती 100% विश्वास ठेवून ते वापरलं. काही शेतकऱ्यांना काय झालं, हे वापरल्यामुळं चांगलं दिसायला लागल्यावर आणि पुन्हा त्याला रासायनिक सोडायचा प्रयत्न केला. त्यामुळं त्या ठिकाणी थोडंसं जास्त फोर्स झाला. त्यामुळं काही ठिकाणी त्याचं रासायनिक जादा झाल्यामुळं आणि उचलायची प्रक्रिया म्हणजे खाली जे आपण NPKचे जीवाणू म्हणतो ते चांगल्या प्रमाणात तयार झाल्यामुळं त्याचे विपरीत परिणाम झाले. आणि ज्यांनी रासायनिकचा वापर केला नाही, एका शेतकऱ्यानं पान देठची तपासणी करून त्यामध्ये काही थोडी स्पोरसची कमतरता दिसली तर तेवढ्याच छोट्या प्रमाणात त्याला रासायनिक दिलं आणि योग्य प्रमाणामध्ये वापरल्यामुळं अतिशय चांगले रिझल्ट आले. आता यावर्षी थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचं हवामान विचित्र प्रकारचं तयार झालं, त्यामुळे द्राक्षामध्ये निश्चित ज्यांनी ह्याचा पुरेपूर वापर केला. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉम्बी म्हणून एक टॉनिक असतं आणि ते टॉनिक आणून ठेवलं होतं, पण त्यांना रोज ते द्राक्षाचं झाड सांगत होतं की पानं सगळी काळी होती,
त्याचा जो पोत चांगला होता, शेंड्याची वाढ चांगली होती. मग त्यांनी अक्षरशः शेवटपर्यंत त्यांनी ते कॉम्बी मारलेली नाही. का तर झाडाची पोत आणि झाडाची जी हे आहे ते चांगलं दिसल्यामुळे त्यांनी वापर केला नाही. तर निश्चितपणे हे बायोरिच, अल्ट्रासी ह्याच्यामुळं अतिशय उत्पादन खर्च कमी करून झाड रोगमुक्त ठेवण्याच्या दृष्टीनं आणि झाड ताकद त्याच्यामध्ये असल्यामुळं त्याला निश्चितपणे पेस्टिसाईडसुद्धा प्रमाण कमी लागतं. आणि या वर्षभरामध्ये काही शेतकऱ्यांनी उसाला वापरलं, काही शेतकऱ्यांनी टोमॅटो, असं चांगले रिझल्ट आहेत. टोमॅटो तर आमच्या इथं कुठलंही पेस्टिसाईड वापरलं नाही, हेच बायोरिच वरती फवारलं आणि हेच बायोरिच खालनं फवारलं. टोमॅटो म्हणजे अगदी 6-6 महिने तो प्लॉट चालला आणि 17 गुंठ्यामध्ये 24 गुंठ्यामध्ये 17 टनपेक्षा जास्त माल निघाला. आणि अजून तो टोमॅटोचा प्लॉट चालू आहे. ती 100% सेंद्रिय टोमॅटो आहेत. म्हणजे एक आपण जर ते आम्ही काही जणांनी प्रयोग केला की ती टोमॅटो आणून 1 महिनाभर ठेवली, बिगर फ्रीजला न ठेवता सुद्धा ती टोमॅटो जशी आहे तशी 1 महिनाभर आपल्याला खाण्यायोग्य राहिली. मी यावरून निश्चितपणानं हे बायोरिच आणि अल्ट्रासी त्याबरोबर बायोकल्चर ही खऱ्या अर्थानं एक सेंद्रिय शेतीच्या दृष्टीनं आणि अलीकडच्या पेस्टिसाईडच्या अतिवापरामुळं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखायचे असतील तर निश्चितपणानं याचा वापर केला आणि उत्पादन खर्च अतिशय कमी आहे. त्यामुळं आपण सर्वांनी वापरावा. आम्ही वापरलेला आहे आणि ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांना निश्चितपणे शेतकरी समक्ष येऊन त्या पिकांची माहिती घेता येईल. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आपले पहिले 10 एपिसोड बघितलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की ॲक्च्युली काय करायचं हे तुम्ही अजून सांगितलेलं नाही आहे. मी ते मागं ठेवलं होतं. ह्याचं कारण असं होतं की शेतकऱ्यांना थोडा इंटरेस्ट तयार होणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. कारण आपण सेंद्रिय शेती करत असताना आपण काय करायचं हे जर अगोदरच सांगितलं तर लोक तेवढे अट्रॅक्ट होत नाहीत. हा माझा एक पहिल्यापासूनचा अनुभव आहे आणि त्याच्यानुसार आम्ही ठरवलं की बाबा शेतकऱ्यांना आपण शेवटी सांगू. तुम्हाला एकदा बेसिक माहिती माहीत पाहिजे होती की बाबा आपण काय करायचं. चला तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आता मी सोनीमध्ये आहे, सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली इथं. आणि हे आमचे मित्र आहेत गजानन पाटील साहेब. तर ह्यांच्या शेतामध्ये आहे. ह्यांनी द्राक्षाची बाग 1.5 एकर आहे. आता ह्यांचं असं झालं की गेल्या फेब्रुवारीमध्ये ज्यावेळी माझं ह्या गावामध्ये व्याख्यान ठेवलं होतं माननीय दिनकर पाटील साहेबांनी, तर त्या व्याख्यानामध्ये काही लोक तयार झाले. त्यापैकी एक गजानन पाटील साहेब आहेत. सेंद्रिय शेती म्हटलं की द्राक्षेवाल्याला पटतच नाही की काहीतरी घालायला पाहिजे, काहीतरी मारायला पाहिजे, त्याशिवाय येत नाही आहे आणि त्याशिवाय शक्यच नाही द्राक्षाची शेती, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण हे टोटल खोडून काढायचं माझं मत होतं. मी पहिल्यापासून सेंद्रिय शेती गेले 2000 सालापासून सेंद्रिय शेतीमध्ये आहे. पण द्राक्ष बागवाला कुठला तयार होत नव्हता सेंद्रिय शेती करायला. पण आता असं झालं आहे की द्राक्षाला दर कमी आलेले आहेत आणि ते परवडना शेती. लोक 1 लाखापासून 3.5 लाखापर्यंत खर्च करतात आणि बाजारामध्ये तेवढा दर मिळत नाही आणि दर न मिळाल्यामुळं त्यांचं नुकसान होतं आणि हे दरवर्षी चाललं आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपणाला सेंद्रिय शेतीमध्ये येणंच गरजेचं आहे, द्राक्षवाल्यांनासुद्धा. आणि हे मी शेतकऱ्यांना ह्या गावच्या सोनी गावच्या शेतकऱ्यांना पटवून सांगितलं. दिनकर पाटील साहेबांनी ह्याच्यात फार पुढाकार घेतला आणि आमचं क्षेत्र सगळं जे आहे ते सेंद्रिय शेती आणायचं असं त्यांच्या मनामध्ये आहे. तर तसंच हे आमचे जे गजानन पाटील साहेब आहेत ह्यांनी ठरवलं आपण सेंद्रिय शेती करूया, काय होतंय तर बघूया. मग फेब्रुवारीमध्ये लेक्चर होतं, 1 महिनाच त्यांचा प्लॉट जाणार होता आणि त्यांना आम्ही सांगितलं बायोरिच कसं तयार करायचं. आता मी तुम्हाला परत सांगणार आहे बायोरिच कसं तयार करायचं ते पुढल्या भागामध्ये. तर हे बायोरिच त्यांनी सोडलं, बायोरिच अल्ट्रासी, आणि त्यांना असं दिसून आलं की थोड्याच दिवसामध्ये रान आपलं चांगलं झालं आहे, त्याच्या मुळ्या पण चांगल्या झालेत. आणि महत्त्वाचा फरक काय पडला तर वजनात फरक पडला. किती फरक पडला असेल तर ज्या प्लॉटमध्ये गेल्या वर्षी म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी की 1200 पेटीपर्यंत माल होत होता, 1200, तो 1700 पेटीवर गेला. म्हणजे 500 पेटीनं मालच वाढला, याच्यामध्ये वजन वाढलं. हा महत्त्वाचा फरक पडला. द्राक्षाचे घड तेवढेच होते. आतासुद्धा ह्यांच्या वजनामध्ये जो एक प्लॉट गेलेला आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा आपला जवळजवळ
किती पेटीने फरक पडलेला आहे? आत्ता एक 200-300 पेटी वाढलेला आहे. हां, 300 पेटीने माल आपला वाढलेला आहे, कळलं का? आणि खर्च तुमचा 10% खाली येतोय टोटल. द्राक्षेवाले जेवढं जास्त खर्च कराल तेवढं आपल्याला परवडणार नाही, म्हणून खर्च तुम्ही कमी करणं गरजेचं आहे. आणि हा खर्च कमी करायचा असेल तर तुम्हाला सेंद्रिय शेतीमध्येच आलं पाहिजे. आणि द्राक्षाला सेंद्रिय शेती चालू शकते, द्राक्ष सेंद्रियमध्ये येऊ शकतात, हे आम्ही आता सोनीमध्ये दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. नमस्कार, माझं नाव स्वप्नील गजानन माळकर, राहणार भोसे. आणि सेंद्रिय शेती कशी करायची आणि सेंद्रिय शेतीतून मला उत्पन्न झालेलं मी सांगणार आहे. फेब्रुवारी महिन्यात घाडगे साहेबांचं सोनीमध्ये मी भाषण ऐकलं आणि मला पहिला पटलं नाही की सेंद्रिय म्हणजे ह्यांनी काय सांगतात. आता आम्ही एवढं वर्ष झालं रासायनिक खत वापरत होतो, त्याच्यातनं येणार सेंद्रिय खतानं शेतीनं काय येणार आहे. मग त्या दिवशी मग त्यांनी साहेबांनी भेटली, चर्चा झाली. मग तिथनं सेंद्रिय चालू केलं. बायोरिच आणि अल्ट्रासी म्हणून आहे. मग 200 लिटर पाण्याला 20 किलो शेण, 2 किलो गूळ आणि 200 मिली बायोरिच असं 2 लिटर मूत आणि 2 लिटर देशी गाईचा मूत अशा रीतीनं केलं मी. 48 तास ठेवून सोडलं. आणि ह्यो आत्ता पहिल्या वर्षीचा प्लॉट आहे ज्योती. 500 झाडं आहेत, 1000 पेटी निघते. 5 ओळी कटिंग झाल्यात, 500 पेटी झाला आहे. आणि वजन भरपूर आहे. आणि जी काडी बारीक आहे त्याला पण घड साईज चांगले आहे, म्हणजे कडक घड आहेत, मऊपणा नाही, काय नाही. आणि व्यवस्थित झाला आहे प्लॉट. आणि माझं असं शेतकऱ्यांना मत आहे की सगळ्यांनी सेंद्रिय शेती करावी आणि रासायनिक शेतीतून हे होऊन सेंद्रिय शेती व्यवस्थित करावी. नमस्कार, मी गजानन बाबूराव माळकर, भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली इथून बोलतो. इथं आत्ता आम्ही बाग गाठले. ह्याच्या आधी आम्ही ह्याची शेती करत होतो, रासायनिक शेती करत होतो. आणि त्याच्यावर आमचा पण विश्वास होता. नंतर आमच्या चिरंजीवने गाडगे साहेबांचं ऐकून सेंद्रिय शेती करण्यासाठीच प्रोत्साहन केले. पण मला ते वाटत नव्हतं खरं, पण पोरग्यानं आमच्या अति उत्तम करून शेती दाखवले. 500 झाडात 1000 पेटी ब्लॅक व्हाईट ज्योती काढून दाखवली. रेट पण चांगला मिळाला. आणि स्लरीमुळं, सेंद्रिय शेतीमुळं उत्पन्न पण चांगलं मिळालं आपल्याला. किती गुंठ्यात किती ते? आणि 14 गुंठ्यात आपल्याला 2.5 लाखाचं उत्पन्न मिळालं. शेती एक नंबरचा आमचा चिरंजीव करतोय, स्वप्नील गजानन माळकर. त्यांना सहकार्य आहे गाडगे साहेबांचं, कोल्हापूरचे. एकदम एक नंबरची शेती केलेली आहे. क्षेत्र आपले 14 गुंठे आहे. 14 गुंठ्यात आपण नवीन लागवड केली होती. फेब्रुवारीला आपण काय केलं? डोळे भरले. ते सांगा. डोळे भरले. फेब्रुवारीला डोळे भरले. आता हे जे डोळे भरले त्याच्यानंतर काडी तयार व्हायला किती वेळ लागला? काडी तयार व्हायला कमीत कमी 3 महिन्यात काडी तयार झाली स्लरीमुळे. तयार झाली. हां, आणि इतर वेळी जर रासायनिक मध्ये केली असती तर किती त्याला महिने? 4 महिने लागले असते. 1 महिना लवकर. अगोदर आला. अगोदर. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हरायटीचं ज्योती असल्यामुळे ब्लॅकला पण व्यवस्थित आले कलर. कलर चांगला आला. कलरचा. दुसरं काय काय चांगलं आलं? आणि त्याच्यामुळं आपल्याला वजन पण चांगलं भेटतं ना. आता 14 गुंठ्यामध्ये किती झालं आपलं? 14 गुंठ्यामध्ये आपल्याला 2.5 लाख रुपये झाले. रेट कमी असताना 2.5 लाख रुपये झाले. नाही, किलोमध्ये वजन किती झालं? वजन एक 1000 किलो निघालं. पेटी 1000 पेटी, सॉरी 1000 पेटी. 1000 पेटी निघालं. म्हणजे 4000 किलो, 4 टन निघालं. 4 टन निघालं. असा कधी निघालेला बघितलाय का कुणा? नाही. आज पहिल्यांदाच मी आज जवळजवळ 10 वर्षात पहिल्यांदाच बाग करतोय. पण पहिल्यांदाच हा एवढा माल निघाला आहे आपल्यावर. आता ह्याच्यामध्ये बरं का, आपला खर्च किती झाला तेवढं सांगा. ह्याच्यामध्ये खर्च आपला सर्वसाधारण एक 50,000 रुपये टोटल खर्च झाला आहे. लेबर नाही, खत आणि औषधाचा. खतानं औषध म्हटलं की एक सर्वसाधारण 25 ते 30,000च्या लेवलला गेलेला आहे औषधांचं. एवढं गेलं. लागवडीचा खर्च कमी आला. लागवडीचा खर्च कमी आलेला आहे पूर्ण. लागवड टाकली का तुम्ही काय? लागवड अजिबात काही नाही. शेणखत आणि स्लरीवर आणलेला आहे. वर औषध मारली, औषध मारली. आता औषध बंद करायची का यावर्षी? हे औषध बंद करायचे आहेत का आपल्याला? तेच की, म्हणजे आणखीन खर्च खाली गेला. आणि आणखीन खर्च कमी होणार आपल्याला. त्यामुळं रासायनिक शेतीपेक्षा जैविक शेती चांगली. सेंद्रिय शेती एक नंबरमध्ये.
हे पहिल्या वर्षीचं स्लरीचं आम्ही म्हणजे रासायनिक शेतीचा प्रयोग चालू केला आहे आणि सेंद्रिय पहिल्या शेती. सेंद्रिय खते शेतीचा आणि पहिल्या वर्षीच झाडं लहान मोठी होती स्लरी रासायनिक शेतीचा सॉरी सेंद्रिय शेती चालू केल्यामुळे आम्हाला झाडांचा जोम पण चांगला वाटला आणि पहिल्या वर्षाच्या मानानं आम्हाला उत्पन्न पण चांगलं भेटलं. त्या रानामध्ये ॲपल, बोर, डाळिंब, शाळू, शेंगा सगळं केलं पण कुठल्याच फायदा झाला नाही आणि चांगलं यशस्वी झालोच नाही. फक्त ज्योतीमध्ये व्यवस्थित झाले जैविक खतामुळं. आता बघा इथं द्राक्षाचं घड तयार आहे. आता ह्याचं जे पान बघितलं तर हे किती क्लिअर आहे बघा. नाहीतर बऱ्याच शेतकऱ्याकडे काय होतं त्याच्यात करपा मोठ्या प्रमाणात येतो, पानगळ होते मोठ्या प्रमाणात. ह्याची जाडीसुद्धा जर बघितली तुम्ही हात लावून तर ह्याची पानाची जाडी भरपूर आहे सर. आणि ह्याच्यामुळं काय होतं, ह्याच्यामुळं वनस्पतीला जे पाहिजे किंवा पिकाला जे पाहिजे ते सगळं ह्याच्यात पानामध्येच तयार होतं.